तर नमस्कार मित्रांनो, मी कुणाल गरड आणि आज आपण बघणार आहोत की एन-एम-सी स्कॉलरशिपमध्ये आपण रजिस्टर कसे करू शकतो व स्कॉलरशिपमध्ये अप्लाय कसं करू शकतो. स्टेप बाय स्टेप प्रोसिजर मी तुम्हाला सांगत आहे. तर प्रथम आपल्याला Googleवरती जाऊन एन-एम-सी स्कॉलरशिप हे सर्च करून फर्स्ट वेबसाईट येईल तिथे क्लिक करू शकता किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला वेबसाईटची लिंक दिलेली आहे. ती क्लिक करूनही तुम्ही वेबसाईटवर पोहोचू शकता. जर तुम्ही नवीन युजर आहात, मग तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करावं लागेल. जर तुम्ही अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तर ही स्टेप तुम्ही स्किप करून लॉग इन करू शकता. आणि जर ते तुम्ही रजिस्ट्रेशन नसेल केलं, तर मी तुम्हाला सांगतो कसं करायचं आहे. तर आपल्याला वेबसाईटवर ओपन केल्या गेल्या, तिथे लेफ्ट साईडला जो सिलेक्ट ऑप्शन दिसतोय ना, तिथे क्लिक करायचं आहे. तिथे 3 ऑप्शन आलेले आहेत. तिथे विद्यार्थ्यांकरिता कल्याणकारी योजना हे सिलेक्ट करून न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं आहे. तर तुमच्यासमोर काही पॉइंट्स दिलेले आहेत. ते तुम्ही नीट वाचून पुढे नेक्स्ट टू रजिस्ट्रेशनला क्लिक करू शकता. पण हे पॉइंट्स भरपूर महत्त्वपूर्ण आहेत. ते तुम्ही नीट एकदा काळजीपूर्वक वाचून घ्यावे. तर नेक्स्ट रजिस्ट्रेशनला केल्यानंतर हा तुम्हाला इंटरफेस दिसेल. इथे तुम्हाला जर नवीन युजर आहात, तर तुमच्यासाठी एक युजर नेम बनवायचा आहे. एक्झाम्पल तुमचं नाव, तुमचं आडनाव आणि एखादा आकडा की एखादा न्यूमेरिकल नंबर इथे खाली लिहिलेलं आहे. नो स्पेशल कॅरेक्टर म्हणजे अंडरस्कोर तुम्ही असं काही वापरू शकत नाही. फक्त नाव आणि न्यूमेरिकल्स वापरू शकता. अल्फाबेट्स आणि न्यूमेरिकल्स आणि त्याच्यापुढे तुम्हाला ईमेल आयडी लिहायचा आहे. तो ऑप्शनल आहे. जर तुम्हाला लिहायचं असेल तर लिहू शकता किंवा इथे नाही लिहिलं तरी चालेल. त्याच्या खाली आलं तर तुम्हाला पासवर्ड जनरेट करायचा आहे तुमचा. तर तुम्ही पासवर्ड तुमच्या सोयीनुसार तुम्ही बनवून एंटर पासवर्डमध्ये आणि कन्फर्म पासवर्डमध्ये दोन्ही टाईम लिहायचं आहे. त्याच्या थोडं खाली आलात तर तुम्हाला एक फोटोग्राफ अपलोड करायचे आहे. तुमची पासपोर्ट साईज फोटोग्राफ असली पाहिजे. ती जे-पी-जी किंवा पी-एन-जीमध्ये असली पाहिजे आणि मॅक्सिमम साईज त्याची 200 केबीपर्यंतच पाहिजे. त्यानंतर तुम्हाला युअर सिग्नेचर इथे तुमची पेपरवरती व्हाईट पेपर घेतला तर उत्तम. त्याच्यावरती एक साईन करायची आहे. त्याचा एक फोटो घेऊन जे-पी-जीमध्ये इथे अपलोड करायचं आहे. त्याची पण साईज 200 केबीपर्यंत मॅक्सिमम आहे. त्याच्या खाली तुम्हाला तुमचं नाव, जे ॲप्लिकंट आहे किंवा जो स्कॉलरशिपसाठी अप्लाय करतो त्याचं नाव घ्यायचं आहे. त्याच्यापुढे वडिलांचं नाव आणि त्याच्यापुढे आडनाव असं तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्या खाली बेनिफिशियरी फुल नेममध्ये तुम्हाला तुमचं पूर्ण नाव दिसेल. तुमचं जेंडर सिलेक्ट करा इथे. त्याच्या खाली आला तर तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे ॲप्लिकंटची, ज्यासाठी तुम्ही स्कॉलरशिपसाठी अप्लाय करताय. मग त्या ॲप्लिकंटचा आधार कार्ड नंबर. थोडं खाल्लं तर मग पॅरेंट्सची इन्फॉर्मेशन विचारली जाते. तर फादरचं नाव लिहायचं आहे पूर्ण किंवा गार्डियन्स. जर डायव्होर्स झाला असेल त्यांचा, तर डायव्होर्सला टिक करायचं आहे. जर नसेल, तर तो एकामा सोडून पुढे आधार कार्ड नंबर लिहायचा आहे तुम्हाला. त्याच्या खाली आलात तर व आईचं पूर्ण नाव. मी तुमच्या आईचं पूर्ण नाव लिहायचं आहे. त्यांचा डायव्होर्स झाला का नाही? नसेल तर काहीच करायचं नाही आहे. पुढे मदरचा आधार कार्ड नंबर लिहायचा आहे. त्याच्या थोडं खाली आलं तर पॅरेंट्स मोबाईल नंबर किंवा तुमचा मोबाईल नंबर तिथे तुम्हाला लिहायचा आहे. चाली नंबर द्यावे आवश्यक कारण तिथे ओ-टी-पी येतो आपल्याला. त्याच्याखाली पॅरेंट्स ॲड्रेस जिथे तुम्ही राहता किंवा जो आधार कार्डवरती आहे, दोघांपैकी कुठलाही दिला तरी चालेल. खाली आला तर वॉर्ड डिटेल्स. वॉर्ड डिटेल्समध्ये तुम्हाला वॉर्ड नेम म्हणजे तुमचा कुठल्या वॉर्डमध्ये पडतं. जसं बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, घणसोली, कोपरखैरणे. तर त्याचं तुम्हाला एक वॉर्ड तुमचं सिलेक्ट करून वॉर्ड नंबर लिहायचा आहे आणि ॲन्युअल इन्कम तुमची फॅमिलीची ॲन्युअल इन्कम किती आहे? स्कॉलरशिपची एलिजिबिलिटीनुसार 8,00,000च्या आत इन्कम असावी. तर तशी इन्कम तुम्हाला लिहायची आहे आणि टोटल इयर्स ऑफ रेसिडेन्सी नवी मुंबई. सो तुम्ही मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये किती वर्ष झालं राहताय? तर साधारण त्या वर्षांचं आकडा तुम्हाला लिहायचा आहे. 10-15 वर्ष किती वर्ष राहताय तुम्ही ते लिहायचं आहे. बँक डिटेल्समध्ये ॲप्लिकंटच बँक अकाउंट असावं हे इथं मॅन्डेटरी आहे किंवा तुमचा या कारणाने फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. तर बँक अकाउंट हे ॲप्लिकंटच्याच नावाचं असावं. तर बँक तुम्ही नॅशनलाइज बँकच आहे तिथे. तर त्यातले तुम्ही नाव सिलेक्ट करून ब्रांच नेम कुठला आहे, अकाउंट होल्डरचं नाव पूर्ण लिहा. त्यानंतर अकाउंट नंबर लिहा खाली. कन्फर्म करा अकाउंट नंबर. आय-एफ-एस-सी कोड लिहून
सबमिट करून टाका फॉर्म. त्याच्या अगोदर पूर्ण फॉर्म तुम्ही एकदा वाचून घे की सगळे डिटेल्स बरोबर लिहिले आहेत का तुम्ही. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. तिथे वरती जो अप्लाय स्कीम आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला सिलेक्ट स्कीम इयरमध्ये क्लिक केल्यानंतर 2025 to 26 असं दिसेल, तिथे क्लिक करा. मग नंतर सिलेक्ट स्कीम नेममध्ये आर्थिक व दुर्बल घटकातील शाळेत इयत्ता 1ली ते महाविद्यालयापर्यंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण करणे या ऑप्शनला क्लिक करून आपल्या स्कीममध्ये अप्लाय करा. त्यानंतर रीड केअरफुलीमध्ये ती तुम्हाला काही पॉईंट्स दिलेले आहेत. ते महत्त्वपूर्ण आहे, तर तेही तुम्ही वाचू शकता एकदा. तेच वाचून घेतल्यावरती आय ॲग्री या ऑप्शनला क्लिक करा. मग तुमचा फॉर्म पूर्ण तुम्हाला दिसेल. त्यानंतर प्रथम तुम्ही काय करा, खाली स्क्रोल डाऊन करा. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला 2 डिक्लरेशन फॉर्म दिसतील. दोन्ही डाउनलोड करून, दोन्ही फिल करून त्यात अपलोड करायचे आहेत. सो ते डाउनलोड करून फिल करा. हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही इथे अपलोड करा आणि सबमिटला क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म अप्लाय होऊन जाईल. यानंतर तुम्हाला SMS द्वारा सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला फोनवर कळेल.